हाय एव्हरीवन, मी स्नेहा. वेलकम टू चहा अँड चर्चा. आम्ही आज आयलँड हॉपिंग करणार आहोत. फिफी आयलँडला लँड झालो आहोत. इथे आम्ही लंच करणार आहोत. इथं लंचची कुठेतरी सोय आहे. सो वी आर जस्ट फॉलोईंग. जे आमचा जो कॅप्टन होता बोटचा त्याला आम्ही फॉलो करत आहोत. इथं आम्ही असं मार्केट प्लेसहून जातोय. सो मी तो व्हिडिओ दाखवते तुम्हाला. हिला गेलो होतो की आम्ही व्हेनिसच्या आयलँड. माहिती आहे. आय नो. आय लिटरली फेल्ट लाईक दॅट. You are a lucky. Can we get a Labubu? यू आर अ लबबू. No, we haven't got a Labubu. But आय नो इवन. आमचं लंच वगैरे झालेलं आहे. आम्ही आता बोटमध्ये बसून खायनॉक आयलंडला आलेलो आहोत. इथे आम्ही 45 मिनिट्स असणार आहोत. आता 4:45 वाजता आहेत. सो अराउंड आय थिंक 5:45ला आम्ही निघू, 1 तास बसून. इथं सुद्धा स्नॉर्कलिंग करण्यासाठी जागा आहे. पण मी ऑलरेडी स्नॉर्कलिंग केलं आहे आणि थोडीशी थंडी वाढती आहे. सो मी स्नॉर्कलिंग करणार नाही आता. माझी मुलंसुद्धा कंटाळलेत. ते दोघं वाळूमध्ये खेळत बसलेत, वाळूमध्ये किल्ले करतात. तर माझे मिस्टर गेलेत स्नॉर्कलिंग करण्यासाठी. आम्ही तिथं लगूरमधून स्नॉर्कलिंग करून परत ज्यावेळी बोटला आलो तिथं पाणी खूप डीप होतं. तर तिथंही आम्हाला स्नॉर्कलिंग करायला मिळालं आणि तिथं खूपच सुंदर वेगवेगळ्या टाईपचे फिशेस होते. तुम्ही डॉरी मूवी जर बघितली असेल ना, तर त्या निमो जो असतो त्याच्यासारखी फिशेस होते. असं इंद्रधनुष्याच्या कलरचे फिशेस होते आणि छोटे छोटे मोठे आणि बरेच कॉरल रीफ्स होते. सो कॉरल रीफ्स मी ज्यावेळी ऐकलं होतं आणि टी व्हीवरती बघितलं होतं, मला वाटायचं की ते असे ग्रीन, येलो, रेड असे ब्राईट कलरचे असतील, पण ते ॲक्च्युली असे ब्राउनिश, येलोइश कलरचे कॉरल रीफ्स होते. सो प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यातून बघून एकदम छान वाटलं. म्हणजे मी कधी या अगोदर कॉरल रीफ बघितले नव्हते असे प्रत्यक्ष. टी व्हीमध्ये, डॉक्युमेंटरीजमध्ये बघितले होते, पण प्रत्यक्ष बघितले नव्हते. आणि इट वॉज सो मच फन टू वॉच देम. आम्ही हे आयलँड सोडून आता मेनलँडला चाललो आहोत. इथून एक 45 मिनिट्स लागणार आम्हाला मेनलँडला जाण्यासाठी. आणि मग तिथून एक 45 मिनिट्स आमचं हॉटेलचं आहे. तर त्यांनीच टॅक्सी प्रोव्हाइड केले. तर मेनलँडला ती टॅक्सी येणार आणि मग तिथून आम्ही हॉटेलला जाणार. मी पोचले की तुम्हाला काय काय मी तुम्हाला टिप्स देऊ शकते की ही जर तुम्हाला ट्रिप बुक करायची असेल तर तुम्ही काय काय आणायला पाहिजे स्वतः प्रिपेअर करण्यासाठी. अदरवाईज तुम्हाला इथे आव्हाच्या सव्वा किमतीला विकत घ्याव्या लागतात त्या गोष्टी. आम्ही आमच्या आयलँड हॉपिंगच्या टूरवरून परत आलो घरी, आय मीन हॉटेलला. आणि सगळं आंघोळ करून आम्ही परत बाहेर पडलो आहे. इथे रात्रीचे 10 वाजता आहेत. आम्ही भरपूर फिरलो. इथे एक मला स्ट्रीट शो दिसला आहे, सो मी तो बघणार आहे. आणि मग त्यानंतर आम्ही डिनर करायला कुठेतरी जाणार आहे. इथे एक आम्हाला इंडियन रेस्टॉरंट सापडले प्युअर व्हेज, कॉल कैलास पर्वत.
सो आम्ही तिथे ट्राय करणार आहोत जेवण. खूप छान दिसतं जेवण आणि मग बघूया. जेवण आत्ताच हॉटेल रूममध्ये आलो. जेवण एकदम छान होतं. रेस्टॉरंटचं नाव आहे कैलास पर्वत. इथे 2 कैलास पर्वतचे रेस्टॉरंट बघितले मी फुकेटमध्ये आणि सरप्रायझिंगली जो रेस्टॉरंट चालवत होता तो इंडियन होता आणि आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना मला मराठीमध्ये बोलताना ऐकलं आणि तो आमच्यावर बोलायला लागला आणि तो अपेरेंटली मुंबईचा निघाला. तर तो त्यांना सांगितलं की कैलास पर्वत जे रेस्टॉरंट इथं आहे त्यांचं त्याची मेन ब्रांच मुंबईला आहे कुलाबाला आणि तो मराठी आहे. विच वॉज व्हेरी नाईस सरप्राईज. आणि आम्ही जेवायला जे काय घेतलं होतं सगळं व्हेज घेतलं होतं. अगदी इंडियन टेस्ट होती म्हणजे काहीच असं वेगळं वाटलं नाही आम्हाला. खूपच छान जेवण होतं. जेवल्यानंतर आम्ही तिथे जिलाटोज आईस्क्रीम खाल्लं. इथं जिलाटो आईस्क्रीम खूप चांगले आहेत आणि थँकफुली वेदर एवढं चांगलं आहे म्हणजे गरम आहे त्यामुळे आईस्क्रीम खायला खूप मजा येते आणि मला भीती वाटत नाही की मुलांना सर्दी बिर्दी होईल म्हणून. सो आम्ही सगळ्यांनी भरपूर आईस्क्रीम खाल्लं आणि आम्ही आत्ताच चालत तिथं हॉटेलला येऊन पोचलो आहे. आमचं हॉटेल ॲज अ सेड अर्लियर की अगदी मध्येच आहे असं बाजारच्या आणि बीचच्या जवळ आहे त्यामुळे कुठेही जायला आम्हाला हे करावं लागत नाही आहे. अशी कॅब वगैरे काही करावी लागत नाही आहे. चालतच जाऊ शकतो आम्ही. तर त्यामुळे इट्स अ व्हेरी कन्व्हिनियंट लोकेशन. मग आम्ही आलो हॉटेलवरती. आता मुलं आज मुलांना टी व्ही दिला आहे कारण त्यांना टी व्हीच दिला नाही आहे बरेच दिवस आणि ते मागत होते. सो म्हटलं आज टी व्ही देऊन टाकूया त्यांना. थोडे एक 15-20 मिनटं बघतील आणि मग आता वाजतायत रात्रीचे 10. सो झोपायची वेळ झालेली आहे
आम्ही बोटमध्ये बराच डुलक्या काढलेल्या आहेत. असं 40 मिनिट्स वगैरे बोट चालत होती, त्यावेळी मुलांनी चांगल्या डुलक्या काढल्यात तेव्हा. सो दे आर फ्रेश. पण आता झोपायची वेळ झाली आहे, सो ते झोपणार आहेत. मला बोटीबद्दल टिप द्यायची होती, म्हणजे ह्या आयलँड हॉपिंगबद्दल टिप काय द्यायची होती की तुम्ही बुक करताना भरपूर ठिकाणी चेक करा आणि जे प्राईस सांगेल त्या प्राईजवरती तुम्ही ओके म्हणू नका, कारण त्यांनी प्राईस काही सांगत असतात. तुम्हाला थोडंसं निगोशिएट करायला लागतं. सो आम्ही 3-4 ठिकाणी बघितलं आणि भरपूर टाईपच्या हे होत्या, आयलँड हॉपिंग होत्या. सो आम्ही निगोशिएट करून एक चांगली डील घेतली आणि त्या डीलवरती गेलो आम्ही. परत जाताना त्यांनी दिलेलं असते पॅम्पलेटमध्ये की तुम्हाला काय काय लागणार आहे, ते तर तुम्ही घेऊन जाच. त्याबरोबर एक ओशनमध्ये घालायचे जे शूज असतात, वॉटर शूज असतात, ते घेऊन जा. आणि तुमच्या फोनला प्रोटेक्ट करायला जे प्लॅस्टिकचं कवर असतं, जे तुम्ही असं गळ्यामध्ये अडकवू शकता, ते घेऊन जा. कारण इथे प्राइजेस त्यांनी जे सांगत होते, जिथं बोट जिथं सुरू होणार होती तिथे जे प्राइजेस सांगत होते ते खूपच जास्त होते. मी इथं गावामध्ये येऊन बघितलं तर गावामध्ये अगदी हाफ प्राईस होतं त्याचं. सो तुम्हाला जर इंडियामध्ये मिळालं स्वस्तामध्ये, इथं 100 होतं, 100 बास होतं. त्यापेक्षा जर तुम्हाला स्वस्तात मिळालं तर तुम्ही घेऊन ते या इकडे. आणि काय लागलं बरं, हां एवढ्याच ह्या 2 गोष्टी मेन होत्या. बाकीचं तुम्ही जर स्नॉर्कलिंग करणार असला तर ते जे तोंडामध्ये घालायचं जे इक्विपमेंट असतं छोटंसं, ते तुम्ही विकत घेतलेलंच बरं आहे, कारण त्यांच्याकडे जास्त त्याला बऱ्याच लोकांनी तोंड लावलेलं असतं. सो इज बेटर टू बाय युअर ओन. ते तुम्ही मग त्या मोठ्या स्नॉर्कलिंगच्या इक्विपमेंटला ते त्यांचं काढून तुम्ही स्वतःचा लावून वापरू शकता. ते जर तुम्हाला दुसरीकडे मिळालं स्वस्तामध्ये तर ते घ्या. मी ते बघितलं नाही आहे. आय थिंक बाजारामध्ये बघितलं मी स्नॉर्कलिंगचे इक्विपमेंट्स. ते जर स्वस्तामध्ये मिळालं तर घ्या. तिथे सुद्धा ते महागच होतं, आय थिंक 200 बासला होतं ते. तर ह्या माझ्या टिप्स आहेत. सनस्क्रीन भरपूर कॅरी करायचं, कारण खूप जास्त ऊन असते. आता हा मान्सून सुरू आहे. सकाळी अर्धा तास पाऊस पडून गेल्यानंतरही नंतर आकाश पूर्ण मोकळं झालं होतं. सो भरपूर ऊन होतं. सो सनस्क्रीन नक्की कॅरी करा, गॉगल्स कॅरी करा. आणि दॅट्स ऑल. आम्ही भरपूर धमाल केली पूर्ण दिवसभर. पहिला आम्ही सेकंड डे, काल आम्ही लँड झालो पण काल काही जास्त नाही केलं. पण आमचा सेकंड डे खूप मस्त गेला. मुलांनी खूप 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 जास्त मजा केली. त्यांना म्हणजे सँडमध्ये खेळायला मिळालं फुल दिवस तर त्यांना ते चालतं. त्यांना बाकी काही करायचं नसतं, सँड आणि पाणी. सो त्यांनी वाळूमध्ये तिथं थांबल्यानंतर कॅसल्स केले, पाण्यामध्ये स्नॉर्कलिंग केलं, डोकं घालून खाली त्यांना वेगवेगळ्या टाईपचे फिशेस दिसले. तर मुलांनी सुद्धा खूप खूप एन्जॉय केलं. आणि शिंपले त्यांना सापडले बरेच. कॉरल रीफ असे ह्याच्या बीचवरती येऊन पडले होते, छोटे छोटे कॉरल रीफ्स, डेड कॉरल रीफ. सो ते त्यांना सापडले, ते त्यांनी खूप म्हणजे बघितलं आणि एन्जॉय केलं. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. मी प्रचंड थकलेली आहे आणि मी आता जाऊन झोपणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.